हॅलो, बांधवांना विनंती आहे तो बॅनर स्टेजवर आणावा. त्या बांधवाला विनंती आहे, जो माझा बांधवाने तो बॅनर, जी सामाजिक निषेध करण्याची जी भावना आहे त्या बांधवांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावेत. जो बांधव आपला परळीहून आलाय आपला निषेध व्यक्त करण्यासाठी, त्या बांधवांनी इकडे स्टेजवर यावं आणि त्या बांधवांच्या हातात जे आहे प्रतिकृती त्या बांधवांनी इकडे स्टेजवर घेऊन यावी. हा वैभव, आजपर्यंत माझ्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून जे मोर्चे निघले त्याच्यामध्ये जो लोकांनी सहभाग दाखवलाय ते एक जात म्हणून नाही, तर त्या सर्वांमध्ये एक सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक सहभागी झालेत. आणि दुसरीकडे जर आरोपींचे जे त्यांना भय देणारे आहेत किंवा त्यांच्या जे सोबत आहेत ते दुसरीकडे ते त्या कुठले तरी आरोपीची जात काढतायत आणि त्याच्यामध्ये जातीवाद करून भांडण लावायचा प्रयत्न करतायत. त्यांना माझी एकच विनंती आहे, ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आहे त्या लोकांमध्ये तुम्ही गुंड न बघता त्यांच्यामध्ये जातीवाद कशामुळे बघतायत. माझ्या वडिलांची जी क्रूरपणे हत्या केली आहे त्यांच्यावर जो अन्याय झालाय, त्यांचे जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि आज सर्व समाज एकत्र येऊन जी गुन्हेगारी आहे ती बंद करण्याकडे कुठेतरी आपण जातोय, पण हे जे आरोप्यांचे लोक आहेत ते कुठेतरी जातीवाद करून त्यांना समर्थन देत आहेत. जे समर्थन देत आहेत त्यांनी निश्चितच त्यांना समर्थन द्यावे, पण त्यांच्यामध्ये कुठं जातीवाद आणू नये इतकंच मला वाटतं. आणि ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली, जे आरोपी आज आहेत पोलिसांच्या ताब्यात, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी एवढीच माझी विनंती आहे. आणि जर आज जे आरोपी आहेत त्यांचं काही दुखत असेल तर त्यांना आज तुम्ही थेट ICU मध्ये नेतात. तुम्हाला हा विचार का आला नाही? ज्यावेळेस माझ्या वडिलांचे हाल करून मारले त्यांना किती वेदना झाल्या असतील. त्यांना तुम्ही कधी दवाखान्यात म्हणून नेलं नाही, तर त्यांना थोडं मारून तुम्ही जर सोडून दिलं असतं तर आम्ही त्यांना नुसतं आम्हाला ते पाहण्यासाठी झाले असते. जर आज तुम्ही तुमचं थोडं दुखायला तर ICU मध्ये त्यांना नेताय. माझ्या वडिलांचे किती हाल झाले असतील. फक्त आमची एकच मागणी आहे आझाद मैदानातून की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या आणि जे कोणी आरोपी असतील किंवा त्यांना जे मदत करणारे असतील त्यांना यात सह आरोपी करून कठोरात कठोर शिक्षाही द्या. आभार मानतो. थांबा जरा. हॅलो.